इट्स मी निलिमा. मनोरंजन विश्वातल्या हॅपनिंग्स, धमाल गॉसिप्स आणखी बरंच काही मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या लाडक्या एंटरटेनमेंट शो मधून, स्पॉटलाइट मधून. तेव्हा चला सुरुवात करूयात आजच्या स्पॉटलाइटला. मराठी सिनेसृष्टीत काही वेगळ्या प्रयोगांमुळे नाव चर्चेत असतं ते तृप्ती भोईरचं. अभिनेत्री आणि निर्माती असलेली तृप्ती सध्या नव्या प्रयोगासाठी सज्ज झालीय. आपल्या टुरिंग टॉकीज या सिनेमासाठी तृप्तीनं नुकताच मेकओव्हर केलाय. अगदी टॉमबॉय दिसणारी ही आहे तृप्ती भोईर. ग्लॅमरच्या विश्वात वावरणारी तृप्ती आता झाली आहे रस्त्यावरची चांदी. गजेंद्र आहिरे दिग्दर्शित टुरिंग टॉकीज या सिनेमासाठी तृप्तीनं हा मेक ओव्हर केलाय. याआधी अभिनेत्री निर्माती तृप्ती भोईरनं अगडबम या सिनेमातून एक आगळा वेगळा प्रयोग केला. मराठी सिनेमात अशा प्रकारचा प्रयोग करून तृप्तीनं आपली दखल मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांनाही घ्यायला लावली. त्यानंतर हॅलो जय हिंद हा सिनेमा तृप्तीनं केला. त्यातही तिनं आपलं वेगळं असं अस्तित्व दाखवून दिलं. आता तृप्ती सज्ज झाली आहे पुन्हा एकदा वेगळा प्रयोग करण्यासाठी तिच्या आगामी टुरिंग टॉकीज या सिनेमासाठी. अगदी बारीक कापलेले केस, चेहऱ्यावर असलेला बेरका भाव आणि हुबेहूब मुलगा वाटावा असाच हा पेहराव. गब्बर सिंगू छोटासा गोष्ट लिहिली टुरिंग टॉकीज. तेव्हा पहिल्यांदा विचारलं केस कापशील का तू. तर मी जरा एकदा थांबले, 5 मिनिटं विचार केला आणि मी म्हंटल हो कापेन. ते म्हणताना काही वाटलं रे. दिग्दर्शक गजेंद्र आहिरेही तृप्तीच्या या मेकओव्हरवर भलतेच खुश झालेत. टुरिंग टॉकीज जेव्हा लिहिला सिनेमा तर मला काहीतरी तो मिसिंग वाटत होता. त्याच्यामध्ये तृप्ती हिरोईन होती त्या सिनेमाची. मग मला काहीतरी ते स्क्रिप्ट मी बाजूला ठेवलं आणि परत टुरिंग टॉकीज लिहायला घेतलं. तेव्हा मी तृप्तीला फोन केला, म्हटलं तू केस कापशील का. तर ती हो म्हणाली. हो म्हटल्यावरती मला पुढचे सीन धडाधड सापडले. लॉजिकच क्लिअर झालं. कारण मला तो तिच्यातला एक असा कॉमन माणूस, एक अशी रेसलर बाहेर काढायची होती त्या चांदीची, की जी तिचं गेलेलं सगळं परत मिळवते आणि हसत खेळत, आणि जो काय लाईव्ह कॅरेक्टर येते आणि पुरुषांच्या जगामध्ये पुरुषांसारखं राहून ती बाईचं अस्तित्व त्याच्यामध्ये सिद्ध करून दाखवते. असं ते जे काय कॉम्बिनेशन, त्यासाठी मला एक खूप ताकद असलेली, खूप डिटर्मिनेशन असलेली अशी कोणीतरी त्याच्यामध्ये हवी होती, जी तृप्ती आहे. सगळ्यांनाच आपल्याला माहिती आणि असे प्रयोग करायला ती तयार असते. मेक ओव्हर तर झाला, मात्र ज्या सिनेमासाठी हा मेक ओव्हर झालाय तो सिनेमा प्रेक्षकांना भावतोय का हेच पाहूयात. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. इथे घेऊया एक शॉर्ट ब्रेक. पाहत रहा स्पॉटलाइट.